लाडकी बहीण योजना 1500 रुपये खात्यात जमा, 8वा हप्ता पोस्टात व 6 बँक खात्यामध्ये जिल्हा. आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले सुरू. आजपासून सलग 7 दिवस वाटप करा असे आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिती तटकरे मॅडम आणि महिला व बालकल्याण विभागाकडून हे आदेश निर्देश झालेले आहेत. बघा तुम्ही आता बघू शकताय मोठी आनंदाची बातमी. लाडकीला फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा आजच वितरित करा, कारण वित्त विभागाकडून 3490 रुपये कोटींचा हे जे काही पैसे आहेत ते वर्ग हे झालेले आहेत. आणि लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजच वाटप आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पडताळणी ही सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींची संख्या ही घटणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे नियम आता आलेले आहेत. आपण हे नियमसुद्धा पाहणार आहोत, कारण तुम्ही जर नियमात बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला मी आत्ता सांगत आहे की 3500 कोटी तर मंजूर झालेले आहेत, त्यातले 3490 कोटी हे बँकेत जमा झालेले आहेत. आणि आजपासून सलग हे 7 दिवस 8 दिवस वाटप जे आहे हे होणार आहे. कारण आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी तर माहिती दिलीच होती, परंतु आता वित्त विभागाकडून सुद्धा ही माहिती आपल्याला आता आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पाहणं खूप अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये नवीन नियम हे लावण्यात आलेले आहेत. कारण जर आपण बघितलं तर लाडकी बहिणींची संख्या ही कमी होत आहे. आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार आणि पुढे 7 दिवससुद्धा कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आनंदाची बातमी म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 8वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तुमच्या मोबाईलवरती कोणत्याही क्षणी मेसेज हा येऊ शकतो. मोबाईल हा चेक करत राहा. परंतु मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तरच पैसे तुम्हाला येतील, अन्यथा तुम्ही यादीतून बाहेर काढले जाऊ शकता. आपण जर बघितलं तर यादी ही खूप महत्त्वाची आता नियमावली यात लावली गेलेली आहे. हो, कारण आपण जर बघितलं तर निवडणुका अगोदर ज्या नियमावली येतं ती नियमावली तिथं होती, परंतु एवढ्या काटेकोरपणे हे नियम त्यावेळेस पाळले गेले नव्हते. परंतु आता जर आपण बघितलं तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सोबतच काही नवीन निर्देशसुद्धा याच्यामध्ये लावले जात आहेत. तर हे निर्देश कोणते, काय आहे, हे सगळी गोष्ट कोणाला मिळणार पैसे हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. परंतु त्यासोबतच एक गोड बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना होळीच्या सणानिमित्त एक साडीसुद्धा वाटप होणार आहे. याच सोबत लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा शिरासुद्धा हा होणार आहे. आता सर्व बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्ता वाटप करा असे शिंदेंनी सुद्धा 8व्या हप्त्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे काही लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. तर काही आनंदाची बातमी म्हणजे काही लाडक्या बहिणींना तर 12,000 रुपये मिळणार, म्हणजे मागचे पैसे सुद्धा आता येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्यांचे पैसे आले नसतील ते तर मिळणारच आहेत. सोबत लाडक्या बहिणींना एक साडीसुद्धा मिळणार आहे. परंतु जर आपण बघितलं तर कोणत्या त्या अशा बहिणी आहेत ज्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार, यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत. ते अपडेट्ससुद्धा आपण पाहणार आहोत. बघा आता जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचे नियम काही आपल्याला नवीन नाही आहेत, पण त्याच्यामध्ये काही 5 नवीन नियम हे ॲड झालेले आहेत. परंतु जे जुने नियम होते ते सुद्धा आपल्याला माहीत होतं. परंतु आपण जर एकंदरीत विचार केला तर निवडणुकी अगोदर जे काही आपल्याला 4-5 महिने पैसे आले जुलैपासून ऑक्टोबर सप्टेंबरपर्यंत, त्याच्यामध्ये या नियमांचं कुठेही काटेकोरपणे पालन केलं गेलं नाही. तुम्ही बघितलं शकता. कारण आपण जर बघितलं तर भरपूर जिल्ह्यांमध्ये हे वाटप केलं गेलं. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणते ते असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये वाटप सर्वप्रथम फेब्रुवारीचा हप्ता जो होणार आहे ते जिल्हेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला सांगायचं की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे. कारण पोस्टाच्या खात्याला सर्वाधिक पसंती ही लाडक्या बहिणींची आहे. सर्वाधिक जास्त पैसे हे पोस्टाच्या खात्यात लवकरात लवकर येतात. कारण आत्ता जर आपण बघितलं तर रिपोर्ट एक नवीन आलेला आहे, एक नवीन माहिती आपल्यासमोर आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींनी पोस्टाचं खात्यात सगळ्यात जास्त ओपन केलेलं आहे आणि पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे पडत आहेत. त्याच लागोलाग SBI बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे पैसे पडत आहेत. मी आता तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. परंतु आपण जर बघितलं तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. आणि जर तुम्ही नियमात बसत असाल तर आणि तरच तुम्हाला तिथं यादीमध्ये ठेवलं जाणार आहे. आता हे नियम कोणते जे नवीन ॲड झाले ते ऐका. तर आता नवीन नियम ॲड झालेले जे 5 नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी आता लाडक्या बहिणींची EKYC होणार, पहिला नियम. दुसरा नियम म्हणजे दरवर्षी लाडक्या बहिणींची कागदपत्र चेक करून तुम्हाला तिथं यादीमध्ये ठेवता येणार आहे. तिसरा नियम, तुमची दरवर्षी तिथं पडताळणी होऊन तुमचं 4 चाकी वाहन आहे का हे चेक केलं जाणार आहे. अजून म्हणजे जर तुम्हाला काही
तुमचं तिथं वेतन वाढलं किंवा तुमचं इन्कम वाढला, तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहे का, याचीसुद्धा तिथं पुष्टी ही केली जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जर पडताळणी केली तरच तुम्हाला त्या पडताळणीमध्ये तुम्ही आढळून आला की तुम्ही नियमांमध्ये बसत आहात, तर आणि तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता सोडा तर इथून पुढचे जेवढे हप्ते आहेत ते दिले जाणार आहेत. आणि हे दरवर्षी होणार आहे, लक्षात घ्या. दरवर्षी तुमची पडताळणी होणार, दरवर्षी KYC होणार आणि नंतरच तुमच्या बँकेत तुमच्या कोणतंही खातं असू द्या त्या खात्यामध्ये पैसे हे पडणार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 3 डॉक्युमेंट 3 कागदपत्र हे तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे पडत राहतील आणि मेसेज तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. सगळ्यात प्रथम आणि पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड स्वतःचं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्वतःचं तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये अपडेट असणं खूप गरजेचं आहे. अपडेट म्हणजे काय, तर आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरची नावाची स्पेलिंग, बँकेतल्या नावाची स्पेलिंग हे एक आहे का एकदा चेक करा. तुमची बर्थ डेट दोन्हीकडेच चेक आहे का, सेम आहे का हे एकदा चेक करा. सोबतच लाडक्या बहिणींचं जे काय आधार कार्ड आहे तो सेमच मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. कारण काय होतं आहे, तुम्हाला मेसेज येत नाही, कारण त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला लिंक केलेला आहे तो वेगळा आहे आणि तुमचा जो चालूचा नंबर आहे तो वेगळा आहे. तो एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या. जर वेगळा असेल तर अपडेट करून घ्या. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड. ज्या लाडक्या बहिणींचं अजूनही रेशन कार्डमध्ये अपडेट केलेलं नाही किंवा रेशन कार्डची KYC केलेली नाही, अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. मग तुमचं कोणतंही खातं असू द्या किंवा तुमचं पोस्टाचं सुद्धा खातं असू द्या, तर हे आता डॉक्युमेंट तुम्हाला पोस्टात जमा करायचे. कोणते, आधार कार्ड आणि रेशन कार्डची KYC कशी करायची, तर रेशन कार्डची KYC तुम्हाला रेशन दुकानात जाऊन करायची आहे. कारण जर तुमचं हे तिन्ही सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील आणि सोबत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आत्ताचा चालूचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्ड अपडेट नसेल आणि जर अर्ज पडताळणी झाली आणि तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला त्या महिन्याचा लाभ हा देता येणार नाही. त्या महिन्याचा लाभ तुम्ही वगळून तुम्हाला जर तुम्ही पुढच्या ज्या वेळेस तुम्ही सादर करता डॉक्युमेंट तिथून पुढे तुम्हाला हे डॉक्युमेंट तुमचे सादर केलेले तिथून पुढे पैसे तुम्हाला येतील. आता तुम्ही म्हणाल नवीन अर्जाचं काय, हो, ज्यांनी गेल्या महिन्यात अर्ज भरले होते त्यांना या महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता हा 100% दिला जाणार आहे. तर त्यांनी पटकन ज्यांनी आता गेल्या महिन्यात फॉर्म भरलेले आहेत त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत. मग तुमचं कोणतंही खातं असू द्या, कोणतीही बँक असू द्या, तुमच्या खात्यामध्ये पैसे हे 100% येणार आहेत. आता आपण बघणार आहोत की कोणते ते जिल्हे आहेत. बघा तिथं आपण जर जिल्ह्यांचं वर्णन केलं तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, धुळे, अमरावती, नाशिक, मुंबई, रत्नागिरी अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे या पाठोपाठच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही गॅसची सुद्धा KYC केलेली असेल तरच. कारण काय होतं आहे, भरपूर लाडक्या बहिणी KYC करत नाहीत. बघा मी तुम्हाला एवढं सांगतोय कारण का तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात, आपली YouTube फॅमिली आहे. परंतु हे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय आणि तुमच्याजवळच ठेवताय, तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना याची माहिती होत नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना ह्याची माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो तिथं येण्यास मदत होईल. कारण ज्या लाडक्या बहिणी सगळं काम करतील, डॉक्युमेंट्स करतील, KYC करतील, त्यांना लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडर या दोन्हींचे पैसे 100% हे मिळणार आहेत. आणि आजपासून पुढे हे 7 दिवस वाटप हे होणार आहेत. कारण असा वित्त विभागाकडूनच आपल्याला आता एक मेसेज आलेला आहे. काही प्रश्न असतील, तुमच्याकडे काही क्वेरी असतील ते नक्की विचारा, परंतु आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.